तर फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी, आउटलुक, मिड कॅप निफ्टी सोबतच मंडेला मिड कॅप निफ्टीची एक्सपायरी कशाप्रकारे आपण ट्रीटमेंट करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार आहे. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. ओनली माय व्ह्यू मी तुम्हाला सांगत आहे. आता ह्याच्यामध्ये स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा जर का आपण बघायला गेलो मिड कॅप निफ्टीमध्ये, तर मिड कॅप निफ्टी ऑन अ डेली टाईम फ्रेम जर का आपण थोडंसं ऑब्झर्व करायला गेलो तर ऑलरेडी ॲज पर न्यूज ग्लोबल सेंटिमेंट खराब, त्याच्यामुळे मार्केटमध्ये ऑलरेडी प्रॉफिट बुकिंग आलं आणि त्यानंतर मार्केटमध्ये हेवी फॉल आपल्याला बघायला भेटला होता. तर ज्यावेळी मार्केटमध्ये इथं फर्स्ट टाईम ज्यावेळी ब्रेकआउट आला, चांगला ब्रेकआउट आला, त्यानंतर मार्केट स्ट्रॉंग अपसाईड गेला. तर जनरली काय होतं की जर का मार्केटमध्ये एक चांगली रॅली आली होती, कन्सॉल्टेशन झालं असेल, त्यानंतर जर का ब्रेकआउट आला आणि ह्या ब्रेकआउटनंतर मार्केट थोडंसं अपसाईड गेला. जर का मार्केटला स्ट्रॉंग अपसाईड जायचं असेल तर वन थिंग ही असते की जर का मार्केट इथं पॉज झाला, कन्सॉल्टेट झाला आणि जर का ब्रेकआउट आला परत, तर हे कंटिन्यू ट्रेंड करू शकतं. बट कधी कधी काय होते, जनरली मार्केट सपोज इथं कन्सॉल्टेशन झालं, त्यानंतरनं ब्रेकआउट आला, थोडंसं अपसाईड गेलं, ह्याचं जे 50% असते ह्या 50%च्या खाली आलं तर हे ब्रेकआउट माझ्यासाठी थोडंसं फेल्युअर होतं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं माझा इंटरेस्ट थोडंसं बेरिशमध्ये कन्वर्ट होतं आहे. जसं की ह्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो की डेली टाईम फ्रेमवरती मार्केट तर पहिल्यांदा इथं कन्सॉल्टेशन झालं होतं, त्यानंतरनं ब्रेकआउट आला आणि हे वरती गेला. बट वरती गेल्यानंतरनं काय झालं की हे जे 50%चं लेवल होतं, म्हणजे ज्यावेळी मार्केट हे स्ट्रॉंग अपसाईडला गेला, ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये 4% आहे, म्हणजे ह्याच्या 2%च्या आसपास. ओके, तर इथं मार्केटला जर का कंटिन्यू अपसाईड जायचं असतं, ओके, तर जर का मार्केटला कंटिन्यू अपसाईड जायचं असतं तर मार्केट काय केलं, मार्केट इथं कन्सॉल्टेशन केलं, मार्केट ब्रेकआउट दाखवलं. त्यानंतर सपोज जर का इथं जर का त्यानं कन्सॉल्टेट करून जर का वरती गेला असतं तर हा जो अपट्रेंड आहे हा मार्केट अपट्रेंड कंटिन्यू केला असता. बट जनरली आता काय झालं की मार्केटनं ब्रेकआउट दाखवला, आता मार्केट रिट्रेसमेंटला आलं आहे, बट हे 50% जे एरिया यायला आहे ह्याच्या खाली आहे, म्हणजे इथं थोडंसं सिग्नल भेटायला की मार्केट डायरेक्शन थोडंसं बॅरेज झालं, मार्केट डायरेक्शन थोडंसं निगेटिव्ह झालं ॲज पर माय व्ह्यू. ओके, मला असं वाटतं. त्यानंतर थोडंसं आपण जर का ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर थोडंसं ग्लोबल सेंटिमेंट पण थोडेसे खराब आहेत. मार्केटमध्ये थोडंसं प्रॉफिट बुकिंग पण याचे चान्सेस जास्त आहेत. बट एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की मल्टिपल टाईम मार्केटने इथं प्रिव्हियस रेजिस्टन्स घेतले होते, त्यानंतर ब्रेकआउट आला होता. तर आता हे फर्स्ट टाईम इथे यायला तर थोडंसं रिव्हर्सल प्लॅन होऊ शकते, साईडवे प्लॅन होऊ शकते किंवा ह्याच्यामध्ये बाईंग येऊ शकते. ओके, तर कोणतं लेवल असू शकते, कुठल्या लेवलला आपल्याला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनला तर बाय करू शकतो. सगळ्या गोष्टी आपण बघायच्या आहेत ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी, नॉट फॉर रिकमेंडेशन. ओके, तर आता आपण स्टार्ट करू. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता. आता याच्यामध्ये जर का आपण आलो तर याच्यामध्ये 2 लेवल यायला लागले, जे की फर्स्ट एरिया आहे, जो की स्ट्रॉंगेस्ट एरिया आहे, जो की स्टार्ट होतं ऑलमोस्ट याच्यामध्ये 12,435 पासून 12,230च्या आसपास. जर का ह्या लेवलच्या आसपास जर का मार्केट आला, कुठल्या प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन जर का दिसलं, देन डेफिनेटली आय एम इंटरेस्टेड फॉर लॉंग पोझिशन. याच वेळ ऑप्शन सेलिंगमध्ये पण प्लॅन करू शकतो. ओके, जर का मार्केट सपोज जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिला, एक थिंगला आपल्याला निगेटिव्ह प्लॅन करू शकतो आपण. जर का फ्लॅट ओपन राहिलं, कन्सॉल्टेशन केलं, चुकून जर का मार्केट 12,500चा सायकोलॉजिकल नंबर आहे हा जर का ब्रेकडाऊन दाखवला डाऊन साईडला आणि सस्टेन राहिला, तर आपण बिंदास डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो, बिकॉज मार्केट ऑलरेडी फॉल आलेला आहे. बट एक थिंग निगेटिव्ह आहे, जे की मार्केटसाठी आत्तापर्यंत हे जर का हिस्ट्री आपण जर का बघायला गेलो तर ज्यावेळी ह्याच्यामध्ये पॅनिक सिनारिओ आला, ज्यावेळी मार्केटमध्ये मिड कॅप निफ्टीमध्ये फॉल आला, त्यानंतर मिड कॅप निफ्टी रिकव्हरी पण तशाच प्रकारे दिलेली आहे. जर का याच्यामध्ये अजून थोडंसं आधी जर का आपण बघायला गेलो तर इथं पण एक पॅनिक सेल ऑफ आला होता, त्यानंतर रिकव्हरी आली फास्टमध्ये, त्यानंतर इथं पण पॅनिक सेल ऑफ आला होता, त्यानंतर परत रिकव्हरी आली, परत इथं पॅनिक सेल ऑफ आला होता, परत रिकव्हरी आली, आता परत ह्याच्यामध्ये सेल ऑफ कंटिन्यू यायला लागला आहे. तर 2 गोष्टी ह्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी वाईज जास्त येऊ शकतील. फर्स्ट थिंग तर मार्केट ऑलरेडी जर का आपण बघायला गेलो तर 13,000 पासून 12,600, म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट जर का आपण बघायला गेलो तर इथून टॉपपासून जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट हे जे फॉल आलं आहे हा ऑलमोस्ट 400 पॉईंटचा फॉल आहे. ओके, म्हणजे जे पण सेलर आहेत त्या सेलरला ऑलरेडी प्रॉफिट चालू आहे. मंडेला याची एक्सपायरी आहे, तर थोडंसं प्रॉफिट बुकिंग प्लॅन होऊ शकतं आहे याच्यामध्ये, ज्यांनी शॉर्ट केलेत. ओके, तर त्यांच्यासाठी जर का मार्केटला अजून सपोज जर का मोठा गॅपडाऊन झाला, डायरेक्टली मार्केट ह्याच्या खाली कुठं ओपन झालं, चुकून जर का ह्या एरियामध्ये कुठं पण ओपन झालं, देन पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनला आपण रिव्हर्सल प्लॅन करू शकतो बिंदास. बट सपोज जर का मार्केट गॅप अप ओपन झाला किंवा मार्केट फ्लॅट ओपन झाला, तर ह्या दोन्ही कंडिशनला जर का मार्केटनं 12,500चं लेवल ब्रेकडाऊन केलं, म्हणजे कन्सॉल्टेशन झालं मल्टिपल टाईम, त्यानंतर का ब्रेकडाऊन दिला, तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो आणि ह्या लेवलला आला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शनला अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट परत जर का गॅप अप झालं, चुकून असं वाटत नाही होईल, बट जर का झाला आणि 12,700 पासून 12,750 जर का आला, ह्याच्यामध्ये कुठं तर आपल्याला निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, आफ्टरनून सेशनला दिसेल किंवा मॉर्निंग सेशनला दिसला, तर आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. हे झालं मिड कॅप निफ्टीमध्ये.
आपण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टी व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी आहे. 8 तारखेला RBI मॉनिटरिंग पॉलिसी आहे, RBI इंटरेस्ट रेट हाईट डिसिजन आहे, त्याच्यामुळे थोडंसं कॉशन्स, थोडंसं क्वांटिटी कमी ठेवा. इव्हेंट आहे, इव्हेंटसाठी थोडंसं मार्केट साईडवे राहू शकते. जर का आपण बघायला गेलो मल्टिपल टाईम मार्केट एक चॅनल ह्याच्यामध्ये क्रिएट करायचा प्रयत्न करते, मार्केट चॉपी राहायचा प्रयत्न करते, कुठं ना कुठं अपसाईड किंवा डाऊनसाईड फुटू शकते. बट फक्त आपल्याला वेट करायचं आहे. चुकून जर का मार्केट 52,240 पासून 52,555 आसपास का आला, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. चुकून जर का मार्केट 50,500चं हे जे लेवल आहे 50,400चं हे लोकल लेवल डाऊनसाईडला ब्रेक केलं, सस्टेन राहिला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि जर का मार्केट चुकून 49,100 पासून 49,800च्या आसपास जर का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दिसला तर आपण ह्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. आणि सेकंड थिंग इथं पण आहे की जर का चुकून मार्केट 50,400 पासून 50,840च्या आसपास का आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन बनला तर स्कॅल्पिंगमध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जोपर्यंत मार्केट हा जो हाय आहे 51,600 पासून 50,900 किंवा 51,000च्या आसपास जोपर्यंत ह्या दोन लेगच्या मध्ये जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत आपण स्कॅल्पिंग प्लॅन करू शकतो किंवा थोडंसं अवॉइड केलं तर एनी टाईम बेस्ट ठरू शकते. थोडंसं इथं पॉज जर का झाला, इथं पण पॉज जर का झाला तर येणाऱ्या डेजमध्ये एकतर मार्केट ह्याच्यावरती जर का तुटला तर अपसाईड मोमेंटम प्लॅन करू शकतो किंवा ह्याच्या जर का खाली तुटला तर आपण डाऊनसाईड मोमेंटम प्लॅन करू शकतो. कारण की 8 तारखेला इव्हेंट आहे, व्हेरी हाय प्रोबॅबिलिटी गुरुवारी इव्हेंट आहे, म्हणजे 3 दिवस आहेत. 3 दिवसामध्ये कुठं ना कुठं तर एक टाईम डायरेक्शन मार्केट देऊ शकते. त्यानंतर थोडंसं प्लॅन होईल अपकमिंग इव्हेंटपर्यंत, थोडंसं साईडवे प्लॅन होऊ शकते. तर हे माझं व्ह्यू आहे. ओके, आता येऊया आपण निफ्टीमध्ये. निफ्टी जर का आपण बघायला गेलो तर निफ्टी मोठे गॅपडाऊन मारत चाललं आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर का बिग गॅपअप किंवा बिग गॅपडाऊन जर का झाला, थोडंसं 15-20 मिनटं तुम्ही त्याला वेट करा, अवॉइड करा किंवा क्वांटिटी कमी करा. कारण की मोठं गॅपअप किंवा मोठे गॅपडाऊन जर का अननेसेसरी जर का गॅपडाऊन जर का झाले, जो की अपट्रेंड मार्केट आहे त्यानंतर बिग गॅपडाऊन झाला, ही निगेटिव्ह सेंटिमेंट असते मार्केटसाठी. ओके, तर गॅपडाऊन झाला त्यानंतर मार्केट चॉपी राहिला होल डे चॉपी राहिला. का? कारण की ऑलरेडी मोमेंटम निघून गेलं असते. व्हेरी कमी डे असतील ज्यामध्ये काय होते, जर का मोठे गॅपडाऊन झाले की चांगली रिकव्हरी आली, हे कमी डेजला बघायला भेटते. बट अननेसेसरी आत्ता ग्लोबल इव्हेंट थोडेसे निगेटिव्ह आहे, थोडेसे बेरिश आहे, तर त्या कंडिशनला थोडंसं निगेटिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. ओके, तर सिम्पल आहे की जोपर्यंत मार्केट हे जे लेवल आहे 24,623 पासून 24,700च्या आसपास जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत याच्यामध्ये रिव्हर्सल प्लॅन होऊ शकते. इफ मार्केट मोठं गॅपडाऊन जर का झालं, कारण की गिफ्ट निफ्टी आपल्याला मोठं गॅपडाऊन दाखवाले, ऑलमोस्ट 80-90 पॉईंटचं गॅपडाऊन ह्याच्यामध्ये दाखवत आहे. जर का मार्केट डायरेक्टली गॅपडाऊन ओपन राहिला, ऑलरेडी मार्केट टॉपपासून बॉटमला आलेलं आहे, थोडंसं रिकव्हरी किंवा अपट्रेंडमध्ये मार्केट आहे त्यामुळे थोडंसं रिकव्हरी बघायला भेटू शकते, शॉर्ट कवरिंग बघायला भेटू शकते. बट त्यासाठी काय आहे की जर का मार्केट चुकून जर का मार्केट ह्या लेवलच्या आसपास जर का आला, म्हणजे 24,386 पासून 24,410च्या आसपास, कारण की ओपन इंटरेस्ट पुट साईडचा जो आहे हा इथं आहे ऑलमोस्ट 24,500च्या आसपास. तर इथं एक स्ट्रॉंग बेस आहे. जर का ह्याच्या आसपास जर का मार्केट आला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन जर का दाखवला तर आपण रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट फ्लॅट ओपन आला, कन्सॉल्टेशन केला आणि 24,623 लेवल डाऊनला ब्रेक केला तर आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. जर का मार्केट थोडंसं गॅपअप झालं, डायरेक्टली मार्केट 24,800च्या आसपास कुठं पण आलं, निगेटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला तरी आपण डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सिम्पल हे असणार आहेत. आणि सपोज जर का मार्केट ह्या दोन लेगच्या मध्ये जर का राहिला, कन्सॉल्टेट केला तर आपण त्याला इग्नोर करू किंवा ऑप्शन सेलिंग जर का तुम्हाला प्लॅन होत असेल प्रॉपर वे तर त्यामध्ये पण ऑप्शन सेलिंग प्लॅन करू शकतो. तर एक गोष्ट इथं पण मार्केट रिव्हर्सल जायचे चान्सेस आहेत, जे म्हणजे जर का मार्केट 24,623ला डाऊनसाईडला ब्रेक नाही केला, याच्या आसपास जर का राहिला, पॉझिटिव्ह प्राईस ॲक्शन दाखवला, सस्टेन राहिला तर इथून एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन करू शकतो. ओके, होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओमध्ये काय पण चेंजेस असतील, जे आपलं फ्री टेलिग्राम चॅनल आहे त्याचे लिंक आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.